गोपीनाथ गडावर? मी गोपीनाथ गडावर येते, त्यामध्ये एका मुलीचं प्रेम याहीपेक्षा एका शिष्याची भक्ती आहे. मुंडे साहेब हे माझे गुरु होते आणि आपल्या संस्कृतीत माता पितापेक्षाही गुरुला मोठं स्थान आहे. मी मुंडे साहेबांची लेक होते यामुळे मी घडले, पण त्याहीपेक्षा मी त्यांची शिष्य होते यामुळे मी घडलेले आहे. गोपीनाथगड हा त्या सगळ्या लोकांचा आहे जो मुंडे साहेबांकडे आणि त्यांच्या जीवनाकडे बघून प्रेरणा घेतोय. आज सगळ्या महाराष्ट्रातील तो सगळा वंचित घटक मुंडे साहेबांच्या ओढीने इथे आला आहे. खूप आठवणी आहेत, खूप आठवणी आहेत. माझ्याकडे एक अशी आठवण सांगता येणार नाही. असंख्य आठवणी मुंडे साहेबांच्या माझ्या मनामध्ये दाटून आलेल्या आहेत. पण ज्या दिवशी मुंडे साहेबांनी शपथ घेतली होती मोदींच्या मंत्रिमंडळात, त्या दिवशी मुंडे साहेबांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, जे स्वप्न होते, त्यांना या देशाची सेवा करण्याची संचित या सगळ्या जीवनामध्ये जे सगळ्या देशभरातील वंचित आहे त्यांची सेवा करण्याची जी संधी मिळाली होती, त्याच्यामध्ये ते खूप आनंदात होते. ईश्वराने त्यांना तेवढं टर्म द्यायला पाहिजे होती, म्हणजे त्यांना लोकांसाठी जे करायचं आहे ते करता आलं असतं.